संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर बोटा गावांतर्गत असलेल्या तळपेवाडी परिसरात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने शिक्षक जखमी झाल्याची घटना रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. अशोकनाथ आंधळे हे बोटा येथील रहिवासी असून ते परिसरातील गारोळे पठार येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्यांच्याकडे जनगणनेचे काम असल्याने ते रविवारी सकाळी त्यांच्या दुचाकीवरून कुरकुंडी येथे जात होते. दरम्यान तळपेवाडी परिसरात आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शिक्षक आंधळे हे किरकोळ जखमी झाले असून केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र यात त्यांच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मी श्री अशोकनाथ आंधळे, जनगणना 2027 आज रविवार दिनांक 17/5/2026 रोजी सकाळी 8:30 ते 9च्या दरम्यान कुरकुंडी या ठिकाणी जनगणनेचं नकाशा बनवण्याच्या कामासाठी मी माझे सहकारी तळपे सरांना फोन केला आणि 5च मिनिटांनी मुक्ताई देवीच्या मंदिराच्या पाशी पाठीमागून एक जोरात कारवाला आला आणि त्यांनी माझ्या डिकीला जोरात धडक दिली. मी गाडीवरून खाली पडलो. मी रस्त्यातच पडल्यामुळं माझ्या अंगाला खरचटलं आणि गाडीसुद्धा भरपूर डॅमेज झाली आणि त्यानंतर मग मी दवाखान्यात आलो. दवाखान्यामध्ये प्रथमोपचार केले आणि आज रोजी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला अज्ञात इसमा विरोधात. दरम्यान अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला असून या प्रकरणी आंधळे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.